नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र रमाकांत तेथून पळालेला असतो आणि रमाकांत आता उदयकांचा मोबाईलसुद्धा घेऊन येतो आणि त्या मोबाईलवर मात्र आता जो काही पत्ता आहे नक्की कुठे आहे स्पर्धेच्या ठिकाणी आता रिक्षा करून तो मात्र तेथे येऊन पोहोचलेला असतो। तोपर्यंत आता ह्या राकेशने मात्र इकडे आता बॉम्ब फिट केलेला असतो, तो पण ईश्वरी आणि अर्णव यांच्या टॉर्लीखाली। आता इकडे अर्णव आणि ईश्वरीला फार टेन्शन आलेलं असतं, कारण ऐनवेळेस त्यांचे सगळे कपडे खराब झालेले आहेत, म्हणजे या नम्रताने सगळे कपडे खराब करून टाकलेले आहेत। स्पर्धेला तर सुरुवात झालेली असते। आकाश आता ते दोघं आतमध्ये गेल्यानंतर त्यांची मदत करायला जायला निघतो, पण आता ही नम्रता म्हणते की नाही आकाश, तुम्ही मागच्या ह्या टर्नवेळेससुद्धा तेच केलं होतं, म्हणून आपण तिसरे आलोत, त्यामुळे आता नाही, म्हणून नम्रता ही आकाशला अडवते। ईश्वरी आणि अर्णव जेव्हा आत येतात तेव्हा आता त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की काय करावं, आता कपडे तर नाहीत, आता इतके सारे कपडे कुठून आणायचेत। तोपर्यंत इकडे राकेशने बॉम्ब फिट केलेला असतो, तो पण आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या टॉर्लीखाली। आणि तेवढ्यात आता सौदामिनीचा त्याला कॉल येतो। सौदामिनी विचारते की अरे बॉम्ब कुठे फिट केलेला आहे। तेव्हा आता राकेश म्हणतो की अर्णव आणि ईश्वरी यांच्या टॉर्लीखाली। शेवटी आज तो दिवस आलेला आहे, त्यामुळे आता ह्या चिंटुकल्याच्या तुकडे तुकडे होतील आणि राकेश जिंकणार आहे, तर राकेशचे दिवस येतील, म्हणून राकेशला फारच आनंद होतो। त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला आधार देते की जोपर्यंत आपण एकत्र राहतो तोपर्यंत कोणत्याही संकटाला आपण मात करू शकतो। राकेश आता इकडे सौदामिनीला म्हणतो आज मात्र माझ्या डोळ्यासमोर मला त्या चिंटुकल्याचे आणि त्या ईश्वरीचे तुकडे तुकडे होताना बघायचे आहे, म्हणून मात्र आता फोन ठेवल्यानंतर सौदामिनी तर फार खुश होते, पण राकेश म्हणतो की भूम। आणि आता शेवटी नक्की काय होईल, आता उदयकांत मात्र तिकडे पडलेला आहे, परंतु हा रमाकांत तेथे येऊन पोहोचणार आहे, नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।